दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. याहो सकल त्वरा, प्रभुरायाचे स्तवन करा. जय 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 जयकार करा हो, तारण दुर्गा नमन करा. याहो सकल त्वरा, स्मरा प्रभूच्या उपकाराला. गास्तवनी हो त्याची चला, थोर देव तो थोर प्रभूवर त्याचा जय जयकार करा. त्याचा जय जयकार करा. याहो सकल त्वरा. आजचे मिसा फादर इग्निशियस टुस्कानो व जोशुआ परेरा यांच्या आत्म्यासाठी अर्पण करत आहोत. तसेच शुद्धीस्थानच्या आत्म्यासाठी देखील ही मिसा आपण अर्पण करत आहोत. तसेच हेतू पेटीतील सर्व हेतूंसाठी ही मिसा आपण अर्पण करत आहोत. आणि आपल्या गावातील पॅरिशमधील सर्व लोकांच्या हेतूसाठी देखील ही मिसा आपण पवित्र मरियेचरणी अर्पण करत आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, आज आपण देव शब्द आणि पवित्र बलिदान म्हणजे मिसा बलिदान यावर आपण थोडंसं मननचिंतन करणार आहोत की देवाचा शब्द आणि बलिदान हे कसं काही लिंक आहे, कसं त्याच्यामध्ये एकमेकाला सांभाळून घेणारी भावना आहे हे आपल्याला कळून चुकेल. आज आपण संत ग्रेगरी द ग्रेट या संताचा सण साजरा करीत आहोत. तो धर्मपंडित होता, धर्मगुरू होता. त्याने पवित्र रहस्य आयुष्यामध्ये अर्पण केलेली होती आणि तीच पवित्र रहस्य आज आपल्या समोर अर्पण केलं जात आहे.
त्या पवित्र रसामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सगळेजण पात्र व्हावे. म्हणून थोडा वेळ शांत राहूया, आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची आपण आठवण करूया आणि शुद्ध अंतःकरणाने या बलिदानामध्ये सहभागी होऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व वेगळीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा मोठा अपराध. म्हणून ती तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू, सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचं सुख दे. संत ग्रेगरी द ग्रेट याच्यासारखं शहाणपण आणि ज्ञान आम्हातील प्रत्येकाला दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याचे द्या. सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे कलेसेकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले, दृश्य आणि अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या क्रूसावरील रक्ताच्या द्वारे शांती निर्माण करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. आनंद गीत गात देवा पुढे या. आनंद गीत गात देवा पुढे या. हर्षाने परमेश्वराची सेवा कर. गायन करत त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणार. त्यांनीच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. प्रतिसाद. आनंद गीत गात देवा पुढे या. त्याचे उपकार स्मरण करत त्याच्या दारात, स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाला धन्यवाद द्या. प्रतिसाद. आनंद गीत गात देवा पुढे या. खरोखर परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रतिसाद.
आनंद गीत गात देवा पुढे या. शुभवर्तमानासाठी उभे असा. मनुष्य केवळ पापीण नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रभू तुम्हाबरोबर असो. आम्ही तुम्हाला बरोबर सुद्धा. संत लूकचे शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. परुष आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपवास करतात आणि प्रार्थना करतात, तसे परुषांचे शिष्य करतात. आपले शिष्य तर खातात पितात. येशूने त्यांना म्हटले, वरांड्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांना उपवास करावास लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्या दिवसात ते उपवास करतील. आणखी त्याने त्यास दाखला सांगितला, कोणी नवे वस्त्र काढून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही. तसे केलं तर त्याने नवे फाडले आणि जुन्या वस्त्राला ते लावले तर ते जमत नाही. नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुधले फोडून गळून जाईल आणि बुधल्याचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ताचे स्तुती असो. माझ्या प्रिय बंधूंनो, बायबलमध्ये नव्या करारामध्ये शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पुढच्या की अमावाच्या वाटेवर दोन शिष्य होते. येशू मेल्यानंतर ते लानमुख झालेले, दुःखी झालेले आणि त्यांना वाटले येशू मेला म्हणजे सगळं संपलं. आणि म्हणून ते स्वतःच्या गावी जायला निघाले होते. आणि पुनरुत्थित येशू त्यांच्यावर चालत होता आणि चालत असताना त्याने देवशब्द त्यांच्या समोर मांडला. तो देवशब्दाविषयी तो बोलत होता की हे जे काही घडलेलं आहे हे विधी लिखित होतं. हे परमेश्वराच्या पुत्राला सामोरं जाणं भाग होतं, हे तो त्यांना समजावून सांगत होता. परंतु जेव्हा ती भाकर त्यांनी मोडली तेव्हा त्यांचे डोळे उघडले. तोपर्यंत त्यांनी येशूला ओळखलेलं नव्हतं. येशूने शेवटच्या भोजनाच्या वेळेला ह्या 12 जणांना जे काही मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की मी आता ह्या शेवटच्या घटनेला तुमच्या बरोबर आहे, त्यानंतर मी नसणार आहे, परंतु माझं शरीर आणि माझं मी रक्त देतो तुम्हाला की ते तुम्ही नेहमी लोकांपर्यंत पोहोचवत जा. माझ्या आठवणीसाठी या गोष्टी करत जा. हे त्याने निक्षून सांगितलेलं असताना देखील शिष्य विसरले. म्हणजे ते देवाचा शब्द त्यांनी ऐकला, पण एका कारणाने ऐकला, दुसऱ्या कारणाने सोडून दिला. त्याने केलेली कृती त्यांनी डोळ्यासमोर पाहिली आणि ती कृती संपल्यानंतर ती विसरली. देवशब्द आपण देवळामध्ये या बलिदानाच्या वेळेला ऐकत असतो, परंतु बऱ्याच वेळेला आपण देवळामध्ये येतो देवाचा शब्द ऐकण्यासाठी, त्या बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी, परंतु आपलं मन दुसरीकडे कुठेतरी लागलेलं असतं.
शरीराने आपण देवळात असतो, पण मनानं आपण कुणीतरी दूर असतो. काही मनानं एकत्र येऊन देवळापासून दूर बसून गप्पा गोष्टी करत असतात, काही मोबाईलवर खेळत असतात, काही जणू काही जुना मित्र भेटल्याच्या आनंदामध्ये एकमेकाला मिठ्या मारून गप्पा गोष्टीमध्ये रमलेले असतात. त्यावेळेला त्यांना कळत नाही की आपण ह्या ख्रिस्त बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत. आणि ख्रिस्त बलिदान काय आहे, देवाचा शब्द काय आहे हे आपण ऐकायला हवं आणि त्या शब्दाप्रमाणे जीवन जगायला हवं. जसं आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगतंय की हे शास्त्री आणि फरीसी येशूला सांगतात की आमचे शिष्य, ते जॉनचे शिष्य, ते उपवास करतात, प्रार्थना करतात, पण तुझे शिष्य खातात पितात, हे कसं काय? आणि येशू त्यांना हेच दाखवून देतोय की नुसती कृती केली म्हणजे आपण देवाला आवडलं गेलो की देवासमोर सुतासारखे सरळ आहोत अशातला भाग नाही. आपण उपवास करतो पण हा कशा नावाला करतो, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, दुसऱ्यांनी पाहावं यासाठी. प्रार्थना करतो ही दुसऱ्यांनी पाहावी यासाठी. आणि टाळ्या वाजवायला हा चांगला माणूस आहे, फार पवित्र आहे, फार उपवास करतो, फार प्रार्थना करतो, पण त्याचं अंतःकरण परमेश्वराकडे कधीच लागलेलं नसतं. तो लोकांना दाखवण्यासाठी गोष्टी करत असतो. आणि म्हणून येशू सांगतोय की जेव्हा मी ह्या जगातून जाईल तेव्हा त्यांना खऱ्या खऱ्या उपवासाचं कारण कळेल. त्यांना उपवास करणं म्हणजे काय आणि कशासाठी आपण उपवास करतो हे कळेल. कारण उपवास केल्यानंतर आपल्याला जेव्हा पोट तिडीक लागते किंवा जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा कळणार आहे की ही भूक आपल्याला येशूच्या शरीराच्या रक्ताची लागायला हवी. त्याच्या शरीराचा आणि रक्ताचं आपण नेहमी सेवन करत राहायला हवं, तरच आपलं आध्यात्मिक जीवन जगणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, ख्रिस्ताची उपस्थिती त्या पवित्र बलिदानात आहे हे आपण जाणून घ्यायला हवं. तसं अमावास्येच्या वाटेवर असलेल्या त्या दोन शिष्यांनी त्याला भाकरी गोडेपर्यंत ओळखलं नाही, तसं आपण भाकरी गोडेपर्यंत थांबायचं नाही, तर देवळामध्ये प्रवेश केल्यानंतर पवित्र पाणी कपाळाला लावल्यापासून तर तिथून निघून जाईपर्यंत त्या ख्रिस्ताचं अस्तित्व जाणून घेतलं पाहिजे. आणि त्या ख्रिस्ताची उपस्थिती आपल्यामध्ये आहे हा अनुभव आपण घेऊन, तो अनुभव बरोबर घेऊन आपण त्याच्या शांतीनं आणि आनंदानं जायला हवं. कारण धर्मगुरू सांगत असतात विश्वास संपल्यानंतर जा तुम्हास परमेश्वराच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. ती शांती घेऊन आपण आलं पाहिजे. नाहीतर वाटेमध्ये मारामारी करायचं, भांडण करायचं, याच्याविषयी बोलायचं, त्याच्याविषयी बोलायचं, ह्याची निंदा करायची, त्याची निंदा करायचं, आपल्याला पाठवलं नाही. आपल्याला शांती निर्माण करण्यासाठी जेव्हा जेव्हा आपण ख्रिस्ताला येतो, जेव्हा जेव्हा आपण ख्रिस्त शरीर घेतो, जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो, ही येशूच्या सानिध्यात राहण्यासाठी करावी आणि त्याद्वारे त्याची कृपा, त्याची शांती आपल्यामध्ये कार्यरत व्हावी. म्हणून विशेष करून एकमेकांकरता या नव्याच्या दिवसामध्ये प्रार्थना करूया. आमेन. सर्व समर्थ बापा, तुझ्या पवित्र शब्दाने आणि अतिपवित्र शरीराने तू आपल्या लोकांचं पोषण करतोस. देवाच्या अवतार्यावर भरोसा ठेवून आपल्या सर्व विनंत्या प्रभू चरणी आपण ठेवूया. आपले उत्तर प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या अखिल ख्रिस्तवेसाठी ख्रिस्तवेने प्रभूच्या पवित्र शब्दाने आपलं पोषण करावं आणि अतिपवित्र ख्रिस्त शरीराने आपल्याला सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. अतिपवित्र मिसामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी त्यांनी पवित्र मिसामध्ये खऱ्या ख्रिस्ताची उपस्थिती जाणून घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. सर्व एकत्रित जमण्यासाठी आपण प्रत्येकाने दैवी शब्द आणि अतिपवित्र मिसा या देणगीबद्दल कृतज्ञ होऊन आणि अतिपवित्र कम्युनियनमध्ये येशू ख्रिस्ताच्या श्रद्धेमध्ये आणि प्रेमाने अनुभव यावा म्हणून प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे.
मृत भाविकांसाठी पवित्र मिसाच्या सहाय्याने त्यांना सर्वाकडे जीवन मिळावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहा. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ बापा, तुझ्या अवधानाने आमच्या सर्व गरजा तू पुरवत असतोस. अतिपवित्र ख्रिस्त शरीराच्या साक्रमेंटातून आपल्या पुत्राचं उदात्त दान तू दिलेलं आहेस. आमच्या प्रार्थना ऐकून घे. जो युगाने जिवंत राहतो, राज्य करतो. आमेन. आपले बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान करून आमच्यावर बसवलेल्या ख्रिस्तासाठी तो आभार हो. हे सर्व समर्थ बापा, संत ग्रेगरी द ग्रेट याच्या सणाच्या दिवशी आम्ही आमची दाने तुला अर्पण करीत आहोत. तुझा पुत्र ख्रिस्ताच्या जन्माद्वारे तू कुमारी मरीचे तुझ्यावरील प्रेम आणि तिचं पावित्र्याची वाढ केली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य घेवो, आम्हाला पापमुक्त करो व आमचं अर्पण स्वीकार्य बनव. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही देवाला आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. योग्य वेळाचा आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरीचा नोवेना साजरा करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश व आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली आणि त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सुर मिसळून आम्ही सुद्धा तुझे अखंड गुणगान गातो. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्याकरता तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व भाकर ओढून ती आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. घोष
झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्यालाही नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या विश्वासाच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ आम्ही तुला इच्छित दैवाकर व तारण दैवाला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, वैद्य सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वास झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या ज्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याचे ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली स्वर्गीय पित्याची प्रार्थना आपण सर्वजण आत्मविश्वासाने करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला महात्मोदवस्त वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या कारणाने येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण सर्वजण एकमेकास प्रेमाने शांती जगाची पापे दूर करण्यासाठी आलेले हे देवाचं कोकरू पहा.
या कोकणाच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण हे प्रभू माझ्या कशावर सत्कार योग्य नाही, परंतु तो शब्द मात्र बोल म्हणजे मी बराव. ख्रिस्ताचे शरीर रक्त सध्याच्या भावी जीवनात आमचे संरक्षण करा. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत ग्रेगरी द ग्रेट या संतांच्या सणाच्या दिवशी तू आम्हाला जिवंत भाकर म्हणून ख्रिस्त आमच्या सेवनासाठी दिलेला आहेस. संत ग्रेगरीचा सण साजरा करीत असताना आम्हाला सत्याचे ज्ञान व्हावे व ईश्वर प्रेमासाठी आम्ही नेहमी सत्याने वागावे असं कृपादान तू आम्हाला दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुझ्याबरोबर असो. आणि तुझ्याबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत व प्रेमात तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या कारणाची मंगल पहाट उगवली. त्यांनी आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ मिळावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य करा. इथे आपली विनंती सांगावी. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिय हिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवू. आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेची साधक बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. उदन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहे. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांचे हृदय भरून काढ. आमेन.